रामकृष्ण हरी मंडळी, आज आपण पाहतोय उन्हाळी वाळवणातील एक खास असा पदार्थ, तो म्हणजे तांदळाची कुरडई। तर आपण जेव्हा गव्हाच्या कुरड्या करतो तर त्यावेळेस आपल्याला चीक वगैरे काढायला लागतो, परंतु तांदळाच्या पिठाची अगदी सहज आपण एका दिवसात ही कुरडई तयार करू शकतो। कोणत्याही तयारीशिवाय अगदी चौपटपेक्षा जास्त फुलणारी ही पांढरी शुभ्र अशी कुरडई तयार होते। करायला अतिशय सोपी पद्धत आहे आणि जास्त कुसकुशीत बनते आणि जास्त देखील फुलते। तर बघा, ही कुरडई जी आहे तर ती चौपटपेक्षा जास्त सुद्धा फुललेली आहे। तर ही कुरडई करण्यासाठी आपल्याला फक्त तांदळाचं पीठ लागणार आहे। 2 कप पिठापासून 100हून जास्त आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। तर इथे मी रेशनच्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। रेशनचं तांदूळ स्वच्छ धुवून आपण सावलीमध्ये सुकवून घ्यायचं, पुन्हा ते गिरणीमधून आपण दळून आणायचं आहे। तर इथे 2 कप आपण इतकं पीठ घेतलेलं आहे। 2 कप पिठासाठी आपल्याला 4 कप इतकं पाणी घालायचं आहे। तर हे पाणी आता आपण उकळवून घेणार आहोत। तर त्यामध्ये आपण 1 चमचा पापडखार घातलेला आहे आणि अर्धा चमचा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं आहे। तुम्ही मीठ बघून घालू शकता, वाळवणी पदार्थ वाळल्यानंतर मीठ जास्त होतं, त्यासाठी थोडीशी चव पाहून तुम्ही मीठ आणखी तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही त्यामध्ये ऍड करू शकता। पाण्याला उकळी आली की आपण त्यामध्ये पीठ वैरून घ्यायचं आहे। एका हाताने पीठ सोडायचं आणि दुसऱ्या हाताने आपण जे पीठ आहे तर ते हलवायचं। गुटल्या झाल्या तरी देखील काही हरकत नाही, आपण तो आरामामध्ये आपण त्या फोडू शकतो। गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि कमी फ्लेमवरती अशा पद्धतीने आपण 2 ते 3 मिनिट हे जे पीठ आहे तर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तर बघा, इथे अजिबात गुटळ्या राहिलेल्या नाहीत, पूर्ण पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। एकटीने सुद्धा आपण हे जी कुरडई आहे तर ती करू शकतो। त्यानंतर झाकण ठेवून 5 मिनिट आपण वाफ काढलेली आहे। गॅसची फ्लेम अगदी कमी घेतलेली आहे आणि आपली जी कढई आहे ती देखील जाड बुडाची घ्यायची, म्हणजे मिश्रण जे आहे तर ते खाली लागत नाही। तर बघा, इथे आपलं पीठ जे आहे तर ते जवळपास चांगलं शिजलेलं आहे। आता हे वाफवलेलं जे पीठ आहे तर ते आपण एखाद्या सुती कपड्यावरती काढायचं आहे। कपडा थोडासा ओला करून घ्यायचा आणि त्या ओल्या केलेल्या कपड्यावरती हे तांदळाचं पीठ काढायचं। तुम्ही एखाद्या प्लास्टिकच्या कव्हरमध्ये देखील घालू शकता, परंतु अशा प्रकारे केलं तर हाताला भाजत देखील नाही आणि पीठ देखील छान मऊसूत असं मळून होतं। एखादा सुती ओला कपडा घ्यायचा आणि त्यामध्ये पीठ घालून छान मळून घ्यायचं, किंवा प्लास्टिकच्या कव्हरमध्ये तुम्ही पीठ घालू शकता आणि वरून तुम्ही ओला कपडा टाकून त्याने देखील पीठ मळून घेऊ शकता। आपल्याला पीठ जास्त मळून घ्यायचं आहे, यामध्ये आपल्याला डबल पीठ शिजवायची गरज पडत नाही। पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण साचा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये आपण पीठ भरून घ्यायचं आहे। कुरडई करायची जी चकती असते तर ती यामध्ये घालायची आहे। त्यानंतर पीठ व्यवस्थित घेऊन आपण त्यामध्ये पीठ पूर्णपणे भरून घ्यायचं, म्हणजे त्यामध्ये हवा राहत नाही आणि मध्ये जी आपली कुरडई आहे तर ते तुटत नाही। उरलेलं जे पीठ आहे तर ते आपण कपड्याने व्यवस्थित झाकून ठेवायचं आहे, म्हणजे ते थंड होणार नाही किंवा ते वाळणार देखील नाही। थोडंसं थंड झालं तरी देखील या पिठाच्या कुरड्या अगदी सहज काढता येतात। त्यानंतर आपण एखादा प्लास्टिकचा कवर वगैरे अंतरायचा आहे आणि त्यावरती ही कुरडई आहे तर ती घालायची आहे। ही कुरडई तुम्ही एखाद्या सुती कपड्यावरती घातली तरी देखील चालेल, किंवा प्लास्टिकच्या एखाद्या शीटवरची तुम्ही घातली तरी सुद्धा चालेल। इथे बघा, आपली कुरडई जी आहे तर ती चांगली सुटत आहे, त्याची जी तार आहे ती देखील मध्ये तुटत नाही। अगदी सहज ही जी कुरडई आहे तर ती करता येते। अगदी आपण एकटीने सुद्धा ह्या कुरडया करू शकतो। 2 कपापासूनच भरपूर अशा कुरडया तयार होतात। या कुरडया आपल्याला उन्हामध्येच घालायच्या आहे। तुम्ही सावलीमध्ये घातल्या तर सुकायला 2 दिवस लागतील, सावलीमध्ये देखील अगदी सहज सुकतात। ज्यांना उन्हाची सोय नाही ते घरात देखील ज्या कुरडया आहेत तर त्या करू शकतात। घरामध्ये 1 दिवस पूर्णपणे आपण वाळवायचं आहे। त्यानंतर उरलेले 2 दिवस आपल्याला कडक उन्हामध्ये वाळवून घ्यायचे, कारण की उन्हाळी पदार्थ हा उन्हामध्ये चांगला वाळवून घेतला तर तो 1-2 वर्ष टिकतो, तो खराब होत नाही। आणि आपण जर व्यवस्थित जर वाळवलं नाही तर पावसाळ्यामध्ये त्याला भुरी येते। त्यासाठी आपण जी उन्हाळी वाळवणाचे पदार्थ आहे तर ते व्यवस्थित वाळवून घ्यायचे आहे। तुमच्याकडे जर उन्हाची सोय असेल तर 1 दिवस उन्हामध्ये तुम्ही घालू शकता। तर इथे बघा, आपल्या सगळ्या कुरडया ज्या आहेत तर त्या घालून झालेल्या आहेत। आता या कुरडया मी 2 दिवस उन्हामध्ये व्यवस्थित वाळवून घेतलेल्या आहेत। तर या आपल्या कुरडया तयार झालेल्या आहेत। अगदी 100हून जास्त या कुरडया बनतात। अतिशय पातळ आणि नाजूक अशा या कुरडया तयार झालेल्या आहेत। तर या कुरडया अतिशय करायला सोप्या आहेत। बघा, किती छोटीशी कुरडई आहे आणि ती चौपटपेक्षा जास्त देखील फुलते। आता आपण ही कुरडई तळून पाहूया। तर बघा,
नक्की छोटीशी कुरडई किती चौपटपेक्षा देखील जास्त फुलत आहे आणि पांढरी शुभ्र अशी आपली कुरडई तयार झालेली आहे। अगदी सहज आपण या तांदळाच्या पिठाच्या कुरडया करू शकतो आणि वर्षभर आपण कुरडया साठवून ठेवू शकतो। करायला देखील अतिशय सोपे आहेत आणि जास्त फुलतात, दिसायलाही आकर्षित आहे। तर एकदा नक्की करून पहा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। अशा सोप्या सोप्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत राहतील आणि कमीत कमी वेळेमध्ये तुम्हाला ही जी रेसिपी आहे ती सांगण्याचा मी प्रयत्न करत आहे। तर बघा ही छोटीशी कुरडई किती चौपटहूनही जास्त फुललेली आहे आणि तुम्ही बघू शकता किती कुसकुशीत अशी झालेली आहे। अगदी त्याचा चुरा होतोय एवढी कुरकुरीत ही कुरडई झालेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने तांदळाच्या पिठाच्या कुरडया एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।